नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी करवंदे सर तुमचं या चॅनलमध्ये सगळ्यात पहिले ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत. आज 6 नंबरचं चॅप्टर अतिशय सोपं, वेगवेगळ्या पद्धती वापरून मुलं सोडवतात. मी जी तुम्हाला मेथड सांगणार आहे, या मेथडमध्ये कुठेही गाईड किंवा नोट्स वापरणं जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला ही पद्धत समजणार नाही. थोडंसं ट्रिक्स आणि टेक्निक्सचा वापर करून तुम्ही ट्रिग्नोमेट्रीला सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकता. पाठांतर, फॉर्म्युले पाठ करणे हे तुमचं त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काम आहे. आतापर्यंत आपण जेवढे चॅप्टर्स बघितले ते डायग्रामॅटिक आपण डायग्राम्स वरती सोडवले होते. परंतु आता आपण जे पुढचे चॅप्टर बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला बेस ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. ट्रिग्नोमेट्री हा पूर्णपणे तुम्हाला फॉर्म्युला बेस ऍप्लिकेशनच आहे. याच्यात कुठेही तुम्ही वेगळ्या मेथडचा वापर करून किंवा असं की तुम्हाला फॉर्म्युले पाठ नाहीत आणि तुम्ही जर का ट्रिग्नोमेट्री सोडवायला घेतला तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्री समजणारच नाही. म्हणून आपण काय करूया, पहिले फॉर्म्युले क्रिएट करूया सर्व, आणि फॉर्म्युले क्रिएट झाले की नंतर मग एक्झरसाइज कडे वळूया. एक्झरसाइज दोनच आहेत याच्यात, परंतु त्या सोप्या आहेत. पहिलं तुम्हाला बघायचं आहे ते म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. पहिलं आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कोणते कोणते ते बघायचे. त्याच्यानंतर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, नंतर अँगल ऑफ एलिव्हेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन, तो ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीचा प्रकार आहे, आणि प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन हाईट अँड डिस्टन्सेस. आता आपण काही फॉर्म्युलांच्या भागांकडे वळूया. आपण सर्वात पहिले फॉर्म्युले क्रिएट करूया. नवीन पेज क्रिएट करतो मी. सर्वात पहिले फॉर्म्युले कसे पाठ करायचे, थोडंसं रायटिंग पण करायला घ्या माझ्या बरोबरच. जर रायटिंग केलं तर तुम्हाला हे सोपं जाईल. ट्रिग्नोमेट्री मध्ये फर्स्ट आपण चॅप्टर कोणता स्टार्ट करते, 6 नंबर. चॅप्टरचं नाव काय, ट्रिग्नोमेट्री. चॅप्टरचं नाव लिहून घ्या. या ट्रिग्नोमेट्री मध्ये सर्वात महत्वाचे पॉइंट्स बघा. पाठांतर नेमकं काय करायचं आणि कसं करायचं याच्याविषयी थोड्या आयडिया समजून घ्या. सर्वात पहिलं पाठांतर करायचंय तुम्हाला साइन थिटा. 9th ला होतं तुम्हाला हे, बघा का क्रम वेगळा आहे, हा क्रम बसवायचा याच्यामध्ये. सेकंड आपल्याला जे पाठ करायचं आहे ते आहे कॉस थिटा. आता पुस्तकातलं नाही, फॉर्म्युला आपल्या पद्धतीने पाठ करायची, ही वेगळी मेथड आहे, नीट ऐका. तिसरा कॉस नंतर आहे कोसेक थिटा. लक्षात ठेवा, पुस्तकात कॉट थिटा आहे, आपण तो शेवटी टाकणार आहोत क्रम बसवण्यासाठी. चौथा जो आहे तो आहे सेक थिटा, यातला अर्धा भाग. बघा, साइन थिटा, कॉस थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा असं पाठच करायचं. 9th ला तुम्हाला मी मेथड सांगितली होती. 5 नंबर आहे कॉट थिटा आणि 6 नंबर आहे टॅन थिटा. पाठांतर कसं पाहिजे, परफेक्ट. साइन थिटा, कॉस थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा, टॅन थिटा असं पाठच करून ठेवायचं. तुम्हाला पाठांतर करायला वेळ लागला तरी चालेल, एक दिवसाला एक भाग पाठ करा, दुसऱ्या दिवशी दुसरा, असं करत केलं तरी चालेल. तुम्हाला फॉर्म्युला सगळे मी क्रिएट करून देतो याच्यामध्ये. साइन थिटा, कॉस थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा आणि टॅन थिटा. रायटिंग करून घ्या. आता याच्यामध्ये तुम्ही जर भाग बघितले तर तुम्ही याला 2-2च्या गटात पण ठेवू शकता पाठांतरात. 2-2चे गट म्हणजे कसे, लक्ष द्या. आता याच्यात 2चा गट म्हणजे हा एक साइन थिटा, कॉस थिटा, नंतर दुसरा गट आहे कोसेक थिटा, सेक थिटा, आणि तिसरा गट आहे कॉट थिटा, टॅन थिटा. तुम्ही असं पाठांतर करू शकता. आता मी तुम्हाला काही अंक सांगणारे पाठ करायला, ते तुमचे पाठांतर पाहिजेत व्यवस्थित. बघा का, अंक, आपण त्याला अंकांच्या मेथड मध्ये आणणार आहोत. हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये फार उपयोगी येईल, त्यामुळे अंक नीट पाठ करून ठेवा. अंक आहेत, पहिला बघा. आता मी काय करतो, थोडासा वेगळ्या रंगाचा वापर करतो. इथे पहिला घ्यायचा 2/1. 2 म्हणजे हे बघा, 1, 2 आणि 3 या मेथड मध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीला सोडवणार आहोत. 1, 2, 3 या 3 अंकांमध्येच आपल्याला ट्रिग्नोमेट्री समजलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की सर 1, 2, 3 ने कसं समजेल, तर मी सांगतो. पहिला
2 म्हणजेच 2/1. 2 ला काय असतो? अपॉन 1 असतो. मग इथे 3/1. 2 आणि 3 मग दोघांनी अपॉन 1 म्हणजे 2 घेतला की 2/1 असतोच आणि 3 घेतला का अपॉन 1 तो येणारच आहे. तो लक्षात ठेवायचा. बघा 2/1 3/1 असं पाठच करायचं. पुन्हा एकदा लक्ष द्या. साइन थिटा, कॉस थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा, टॅन थिटा हे झाले पाठांतर. टॅन शेवटी पाठवायचं. पुस्तकातलं बघू नका. नंतर 2/1 आणि 3/1. आता हा 2/1 3/1 काय आहे तो तुम्हाला मी पुढे गेल्यावर समजेलच. आता पुढचा त्याच्यात भाग बघूया. लक्ष द्या. आता याच्या पुढे हा पहिला जो 2/1 आहे त्याच्या उलट लिहायचं म्हणजे काय येईल? 1/2 आणि सेक थिटा काय येईल? 1/3. बघा म्हणजे अपोजिट उलट करायचे. पहिल्याचं 2/1 आहे तर इकडे काय करायचं? 1/2 आणि इकडे 3/1 आहे तर याचं काय करायचं? 1/3. आता हे का? तर तुम्हाला पुढे गेल्यानंतर गणित सोडवताना या अंकांची मेथड तुम्हाला समजेल. आता पाठांतर तुमचं पाहिजे पहिले. त्याच्यानंतर जो आपण पुढचा भाग बघणार आहोत तो आहे याच्यातले पुढचे अंक काय आहेत बघा. आता हे दोन समजून घ्या. हा जो 3 आहे ना वरती तोच परत लिहायचा 3/2. बघा 3 येतं परत 3 घ्यायचा कॉटच्या इथे म्हणजे 3/2 आणि याला अपोजिट केलं तर काय येईल? 2/3. पाठांतर कसं झालं पाहिजे ऐका. लक्ष द्या. साइन थिटा, कॉस थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा, टॅन थिटा, 2/1 3/1 1/2 1/3 3/2 2/3. तर असं तुम्हाला पाठांतर करायचं आहे. जर तुम्ही एवढं पाठ केलं तर खूपशे गणित तुम्हाला सोपे जातील सोडवायला. आणि याच मेथडने आपल्याला पुढे काय करायचे? गणित सोडवायचे आहेत. पुन्हा एकदा लक्ष द्या. फॉर्म्युले काय आहेत? साइन थिटा, कॉस थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा, टॅन थिटा. लक्षात घ्या. मग त्या ठिकाणी 2/1 3/1 1/2 1/3 3/2 2/3. मग तुम्हाला कोणीही कुठलाही विचारला तरी सांगता आला पाहिजे का तो कोणत्या अंकांमध्ये येतो. उदाहरणार्थ कोणी बोललो कोसेक थिटा तर 1/2, कॉट थिटा तर 3/2. लगेच लक्षात आलं पाहिजे. पाठांतर केलं का तुमच्या लक्षात येईल ते. पुन्हा एकदा लक्ष द्या. साइन थिटा काय 2/1, कॉस थिटा आहे 3/1, कोसेक थिटा आहे 1/2, सेक थिटा आहे 1/3, कॉट थिटा 3/2 आणि टॅन थिटा 2/3. तर पाठांतर करायचं. साइन थिटा, कॉस थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा, टॅन थिटा, 2/1 3/1 1/2 1/3 3/2 2/3. आता हे अंक पाठ जर केले तर तुम्हाला जो ऍप्लिकेशन आहे गणित, लेखी गणित जे आहे ती सोपी जातील याच्यात या पद्धतीने या अंकांचा वापर करून. आता पुढचा भाग तुम्हाला बघायचा आहे तो आता याच्या पुढच्या भागामध्ये आपण बघूया फॉर्म्युले कसे क्रिएट करायचे. तुमचे फॉर्म्युले सगळे पाठ झाले पाहिजेत. आता याच्यात मी एक ट्रायंगल काढतो. आता हा ट्रायंगल तुम्हाला याचा उपयोग 9th ला होता तो तुम्हाला आता आपण या ठिकाणी काय करूया तुम्हाला मी एक तयार करून दाखवतो. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आपण तो घेऊया राईट अँगल ट्रायंगल. तुम्ही रायटिंग करून घ्या. आता हा राईट अँगल ट्रायंगल घेतला. इथे 90 डिग्री घेतला. याला आपण नाव देऊया ए बी आणि सी. तुम्हाला माहिती आहे जर मी थिटा इथे घेतला हा थिटा जर असेल तर या थिटाला अपोजिट साइड बघा थिटाला ही काय होईल? अपोजिट साइड. ओएस म्हणजे अपोजिट साइड. मग ही थिटाची काय आहे? ऍडजस्टंट साइड एस मागच्या वर्षीच. आणि हा काय आहे? हायपोटेनियस. बघा लक्ष द्या. थिटाच्या अपोजिट. जर का मी अजून एक डायग्राम काढली लक्ष द्या. ही डायग्राम समजून घ्या. जर का अजून एक डायग्राम काढली सेम आणि तिथे जर मी ए बी सी सेम नावं देतो. हा 90 डिग्री. हा थिटा जर घेतला तर ही अपोजिट साइड होईल. कोणाच्या? थिटाच्या. थिटाच्या अपोजिट साइड झाली आणि आता ही थिटाची अपोजिट साइड झाली म्हणजे ही होणार ऍडजस्टंट साइड आणि ही होणार हायपोटेनियस. आता याच्यामध्ये अंक कुठे कुठे असतात समजून घ्या. सर्वात पहिले पाठच करून ठेवायचं आहे. 1 हा हायपोटेनियस आहे. 1 काय असतो? हायपोटेनियस.
2 असतं अपोजिट साईड आणि 3 असते ऍडजसंट साईड. बघा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला हा काय झाला हायपोटेनियस झाला 1, हा झाला 2 आणि हा काय झाला 3 डायग्राम मध्ये. याच्यात हा असेल 1, हा होईल 2 आणि हा होईल 3. अशा प्रकारे तुम्हाला कोणता पण सांगता येईल. सपोज सेक थीटा म्हटलं तर काय हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साईड. आता तोंडी पण सांगता येईल, पाठच करायचं. 1 म्हणजे हायपोटेनियस, 2 म्हणजे अपोजिट साईड, 3 म्हणजे ऍडजसंट साईड. आता अंकांवरतून तुम्ही डायरेक्ट पण म्हणू शकता. बघा साइन थीटा काय येईल अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, कॉस थीटा काय येईल ऍडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस, कोसेक थीटा काय येईल हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड, सेक थीटा येईल हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साईड, कॉट थीटा येईल ऍडजसंट साईड अपॉन अपोजिट साईड आणि टॅन थीटा येईल अपोजिट साईड अपॉन ऍडजसंट साईड. हे तुम्हाला पाठ करायचे आज. तुम्हाला एवढं पाठ करून ठेवा म्हणजे आपल्याला पुढच्या गणितांमध्ये प्रॅक्टिस सेट सोडवताना तुम्हाला जास्त काही अडचण येणार नाही. तर हा जो पार्ट आहे मी जो चौकोनामध्ये करते तो पार्ट तुम्ही पाठ करून ठेवा व्यवस्थित. फॉर्म्युले आपल्याला सगळेच बघायचे. आपल्या पूर्ण लेक्चर फॉर्म्युलांमध्ये गेला तरी चालेल, पण फॉर्म्युले तुम्हाला समजले तर गणित सोडवायला सोपे. पुन्हा एकदा लक्ष द्या. साइन थीटा, कॉस थीटा, कोसेक थीटा, सेक थीटा, कॉट थीटा, 2/1, 3/1, 1/2, 1/3, 3/2, 2/3. 1 म्हणजे हायपोटेनियस, 2 म्हणजे अपोजिट साईड, 3 म्हणजे ऍडजसंट साईड. बाजूला तुम्हाला डायग्राम दाखवल्या मी, त्याच्यामध्ये ते कसे वापरायचे ते तुमच्या लक्षात आलेच असतील. आता आपण पुढचा पॉइंट घेऊया फॉर्म्युलांमध्ये. नवीन पेज क्रिएट करतो मी. आता पुढच्या पॉइंट कडे लक्ष द्या, महत्वाचं आहे. आता आपण पुढचे फॉर्म्युले बघूया. याच्यामध्ये आपण सर्वात पहिले काही टेक्निक सांगतो त्या समजून घ्या. टेक्निक मध्ये तुम्हाला हे फॉर्म्युले सोपे वाटतील. पहिलं काम करायचंय ते म्हणजे आपण जे पाठांतर केले ते रायटिंग करायचं एका समोर एक. पहिलं काय साइन थीटा लक्षात ठेवा, नंतर आहे कॉस थीटा, कोसेक थीटा, सेक थीटा, कॉट थीटा आणि टॅन थीटा. आता एक आयडिया सांगतो ती समजून घ्यायच्या मध्ये पाठांतरायचं. यांना एकमेकांचे फ्रेंड बनायचे असं समजूया, मित्र. पण प्रॉब्लेम असा आहे की तो शेजारचा मित्र बनत नाही. त्यामुळे काय होतं, कॉस थीटा जेव्हा मैत्री करतो ना त्यावेळेस तो करतो कोसेक थीटा बरोबर. का तर त्या ठिकाणी तो बाजूचा त्याच्याशी मैत्री करत नाही. समजून घ्या हा पॉइंट. मग आता कॉस थीटा हा काय करतो सेक थीटा बरोबर मैत्री करतो, शेजाऱ्याशी नाही त्याच्या बाजूची. आता उरला कॉट थीटा आणि टॅन थीटा, मग ते दोघं काय करतात एकमेकांशी मैत्री करतात. म्हणजे शेवटी कोण कोण उरतं कॉट थीटा आणि टॅन थीटा, हे दोघं एकमेकांचे मित्र बनतात. पण अजून एक प्रॉब्लेम असा होतो की कॉट थीटा आणि टॅन थीटाला असं वाटतं की साइन थीटा आणि कॉस थीटा बरोबर मैत्री करावी. पण मग त्या ठिकाणी काय होतं, कॉट थीटा साइन थीटा आणि कॉस थीटा पैकी अट अशी ठेवतो की त्याचं माझं अक्षर पहिलं सारखंच पाहिजे, म्हणून असा एक फॉर्म्युला क्रिएट होतो. तो आपण नंतर बघूया शेवटी. आता पहिला बघा साइन थीटाचा मित्र कोण आहे कोसेक थीटा, म्हणून साइन थीटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. बघा मग याच्यावरून सेकंड फॉर्म्युला क्रिएट करायचा, कोसेक थीटा इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. कारण का साइन थीटा कोणाचा मित्र आहे कोसेक थीटाचा, त्यामुळे याच्यावरून 2 फॉर्म्युले क्रिएट झाले. आता तिसरा फॉर्म्युला, तिसरा बघा. हा आता कॉस थीटा, कॉस थीटा कोणाचा मित्र आहे सेक थीटा, म्हणून कोस थीटा इक्वल टू 1 अपॉन काय सेक थीटा. पद्धत आहे पाठ करण्याची. आणि सेक थीटा इक्वल टू काय 1 अपॉन कॉस थीटा. बघा 4 फॉर्म्युले कसे तयार केले आपण मित्र.
साइन थिटा कोणाचा मित्र आहे? कोसेक थिटाचा. कॉस थिटा कोणाचा मित्र आहे? सेक थिटाचा. याच्यावरून पहिला काय येईल? साइन थिटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. म्हणून कोसेक थिटा इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन काय येईल? कॉस थिटा. आता कॉट थिटा, पुढचा फॉर्म्युला नीट लक्षात घ्या. बघा 5 नंबर, कलर बदलतोय मी. आपण काय करूया? 5 नंबरचा फॉर्म्युला घेऊया. 5 नंबर मध्ये बघा कॉट थिटा इक्वल टू 1 अपॉन काय येईल? टॅन थिटा. आणि मग टॅन थिटा इक्वल टू काय येईल? 1 अपॉन कॉट थिटा. लक्ष द्या. आता हे झाले 6 फॉर्म्युले. बघा आता 2 फॉर्म्युले अजून आहे. आता हे फॉर्म्युले थोडस वेगळ्या पद्धतीने सांगतो, थोडस लक्ष द्या. आता 7 नंबर कॉट थिटा आणि 8 नंबर काय? टॅन थिटा आहे. आता सोपी पद्धत सांगतो. पहिले काय झाले फॉर्म्युले कसे बघा. साइन थिटाचा मित्र कोण आहे? कोसेक थिटा. साइन थिटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. कोसेक थिटा इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. कॉस थिटा इक्वल टू काय येईल? 1 अपॉन सेक थिटा. आणि सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. कॉट थिटा इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. टॅन थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा. आता कॉट थिटाचा अजून एक फॉर्म्युला आहे. तो काय सांगतो कॉट थिटा की माझं साइन आणि कॉस मधलं माझं अक्षर सारखं पाहिजे. म्हणून कॉटचा पहिला मित्र होतो कॉस थिटा, लक्षात ठेवा. आणि नंतर कोण होतो? साइन थिटा. याच्यात जर पहिलं बघितलं तर सी आणि सी हे अक्षर दोघांमध्ये सारखे. बघा सी आणि सी हे दोघांमधलं सारखं अक्षर आहे. हा जो सी आहे हा आणि सी. म्हणून कॉट थिटाचा पहिला मित्र कोण आहे? कॉस थिटा. मग टॅन थिटाचं काय? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर अशा प्रकारे टोटल 8 फॉर्म्युले आपल्याला या पद्धतीने बघायचे आहे. सोपे नीट समजून घ्या. पहिला साइन थिटा, दुसरा कॉस थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा, टॅन थिटा. त्याच्यानंतर आपण पहिला फॉर्म्युला आहे साइन थिटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा आणि कोसेक थिटा इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. त्याचे फ्रेंड्स कॉट थिटा इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. टॅन थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा. कॉट थिटा इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. कॉट थिटाची व्हॅल्यू कॉस थिटा अपॉन साइन थिटा का घेतली? तर सी आणि सी पहिला अक्षर सारखे. कॉट थिटा काय सांगतो की साइन थिटा आणि कॉस थिटा या दोघांपैकी मला पहिला अक्षर सारखा असेल तो माझा पहिला मित्र. तर तुम्हाला हे फॉर्म्युले तोंडपाठ पाहिजे. पाठ करताना समोर तुम्ही फ्रेंड्स ठेवा त्यांचे. साइन थिटाचा मित्र कोसेक थिटा एवढंच पाठ करा. साइन थिटाचा मित्र कोसेक थिटा, कॉस थिटाचा मित्र सेक थिटा आणि कॉट थिटाचा मित्र टॅन थिटा. कॉट थिटाचा अजून एक मित्र आहे पहिला कॉस थिटा. मग फॉर्म्युला बघा, न बघता पण तुम्हाला बोलता आले पाहिजे. साइन थिटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. कोसेक थिटा इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. कॉट थिटा इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. टॅन थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा. कॉट थिटा कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि टॅन थिटा साइन थिटा अपॉन कॉस थिटा. अशा प्रकारे आपल्याला हे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. आता फॉर्म्युलांचा पुढचा भाग समजून घ्या. याच्यानंतरचे फॉर्म्युले आपल्याला याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज पाठ करायच्या. त्या आहेत 3. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज किती आहेत? 3 आहेत. आता त्या कोणत्या कोणत्या आहेत तुमच्या लक्षात येईलच, पण त्याच्या आधी थोडस काही भाग नीट समजून घ्या. बघा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपल्याला काय करायचे? ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज घ्यायचे. आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज बघा. आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज रायटिंग घेऊया. बघा ट्रिग्नोमेट्रिक
आयडेंटिटीज. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज बघा, पहिले आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. पहिले आयडेंटिटी काय? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. पाठच करायची ही. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. आता आयडिया सांगून ठेवतो मी तुम्हाला पाठांतर करण्याची. हे तुमचं परफेक्ट पाठांतर पाहिजे. सेकंड आणि थर्ड लिहिताना काय करायचं, आयडिया करायची थोडीशी. सेकंड आणि थर्ड इथे आधीच सांगतो तसं रायटिंग करून घ्या. 1 आणि 1 लिहायचे बघा. नंतर इथे प्लस आणि प्लस लिहून घ्यायचे. इक्वल आणि इक्वल आधीच लिहून ठेवायचे बघा. पहिले आयडेंटिटी पाठ केली की पुढचे रायटिंग करणं सोपं आहे. पहिलं काय करायचं, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी स्क्वेअर मध्ये, आधीचे आपण स्क्वेअर मध्ये नव्हते बघा. मग इथे तुम्ही स्क्वेअर मध्ये आणू शकता. फॉर एक्झाम्पल जर मी असं म्हटलं की हा साइन स्क्वेअर थीटा आहे तर हा कॉस स्क्वेअर थीटा घेता येतो. पण इथे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. आयडेंटिटी पाठ करण्यासाठी काय करायचं मी सांगतो तसं लक्षात घ्या. आता इथे काय करायचं, कॉट स्क्वेअर थीटा घ्यायचा. मग इथे काय येईल, टॅन स्क्वेअर थीटा. शेवटचे जे दोन होते बघा, कॉट आणि टॅन, ते घ्यायचे. कॉट स्क्वेअर थीटा आणि टॅन स्क्वेअर थीटा. आठवत नसेल तर आधीच्या पेजचं दाखवतो, लक्षात घ्या बघा. कॉट थीटा आणि टॅन थीटा आहे ना, तो घेतला. मग त्याच्या आधी कोणता आहे, कोसेक आणि सेक थीटा आहे बघा. इकडे लक्ष द्या. आता कॉट असेल तर तुम्हाला कोसेक घ्यायचं आहे, कोसेक स्क्वेअर थीटा. बघा यातलं पहिला अक्षर जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिला अक्षर सेम आहे दोघांमध्ये बघा, सी ए. तर इथे पण काय, सी ए. आता कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू काय, कोसेक स्क्वेअर थीटा. मग टॅन स्क्वेअर थीटा असेल तर इथे काय येईल, सेक स्क्वेअर थीटा. तर अशा प्रकारे तुम्हाला आयडेंटिटीज पाठ करायच्या आहेत. सोपे आहेत आयडेंटिटी पाठ करणं. काय, कॉट स्क्वेअर थीटा असेल तर काय घ्यायचं, कोसेक स्क्वेअर थीटा. आणि टॅन स्क्वेअर थीटा असेल तर काय घ्यायचं, सेक स्क्वेअर थीटा. तर अशा प्रकारे फॉर्म्युले पाठ करायचे. पहिला बघा, साइन थीटा, कॉस थीटा, कोसेक थीटा, सेक थीटा, कॉट थीटा, टॅन थीटा. नंतर 2/1, 3/1, 1/2, 1/3, 3/2, 2/3. 1 हायपोटेनियस, 2 अपोजिट साइड, 3 काय, ऍडजस्टंट साइड आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण काही फॉर्म्युले पाठ केले, त्यामध्ये साइन थीटा, कॉस थीटा, कोसेक थीटा, सेक थीटा, कॉट थीटा, टॅन थीटा सरळ लिहून घ्यायचे. फ्रेंड्स लिहून घ्या त्यांचे. साइन थीटाचा मित्र कोसेक थीटा पाठच करून ठेवा. कॉस थीटाचा मित्र आहे सेक थीटा आणि कॉट थीटाचा शेवटी मित्र जो आहे तो टॅन थीटा आहे. मग फॉर्म्युले पहिले कसे येतील, साइन थीटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा, कोसेक थीटा इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा, कॉस थीटा इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा, सेक थीटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा, कॉट थीटा इक्वल टू 1 अपॉन टॅन थीटा, टॅन थीटा इक्वल टू 1 अपॉन कॉट थीटा, कॉट थीटा इक्वल टू कॉस थीटा अपॉन साइन थीटा आणि टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. नंतर आहेत ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. त्या 3 आहेत, पाठच करून ठेवायच्या. पहिली आयडेंटिटी काय आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू काय, सेक स्क्वेअर थीटा. तर याच्यात सी आणि सी अक्षर सारखं आहे म्हणून कॉट असेल तर कोसेक घ्यायचा आणि मग टॅन असेल तर काय घ्यायचं, सेक थीटा. तर ही पद्धत लक्षात ठेवा. तर एवढ्या फॉर्म्युलांवरतून तुम्हाला त्या ठिकाणी 6.1 हा प्रॅक्टिस सेट आपल्याला पूर्ण सोडवायचा आहे. फॉर्म्युले पुन्हा एकदा सांगतो, फॉर्म्युले पाठ करून घ्या. आता रिमेंबर, आठवा काय आहे, पहिला साइन थीटा, नंतर कॉस थीटा, कोसेक थीटा, सेक थीटा, कॉट थीटा, टॅन थीटा. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, 2/1, 3/1, 1/2, 1/3, 3/2, 2/3. त्याचा वापर आपल्याला नंतर आहे. त्याच्यानंतर साइन थीटा, कॉस थीटा, कोसेक थीटा, सेक थीटा, कॉट थीटा, टॅन थीटा एका लाईनीत लिहिले. मग साइन थीटाचा मित्र कोण आहे, कोसेक थीटा, हेच पाठ करायचं. कॉस थीटाचा मित्र कोण आहे, सेक थीटा. कॉट थीटाचा मित्र कोण आहे, टॅन थीटा. कॉट थीटाचा अजून एक मित्र आहे कॉस थीटा, लक्षात ठेवा. मग पहिला फॉर्म्युला साइन थीटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा, कोसेक थीटा इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. हे दोन झाले. नंतरचे दोन, कॉस थीटा इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा, सेक थीटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. त्याच्यानंतर दोन
कॉट थिटा इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा, टॅन थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा. त्याच्यानंतरचा फॉर्म्युला कॉट थिटा इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता ही गणितं सोडवताना तुम्हाला कोणता पण फॉर्म्युला कधीही आठवला पाहिजे. फॉर एक्झाम्पल कॉट थिटा इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा, कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा, कॉट थिटा इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा असेल तर कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असेल तर काय येतं सेक स्क्वेअर थिटा. तर हे सर्व फॉर्म्युले जर तुम्ही नीट पाठ केले, फक्त एवढंच पाठ करायचंय, तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीची सर्व गणितं सोपी जातील. कारण पाठांतर फॉर्म्युला जर पाठ नसेल तर तुम्हाला कोणत्याही गणितात कोणता फॉर्म्युला वापरायचा हे कळणारच नाही. म्हणून थोडंसं नीट लक्ष द्या. आता आपण पहिलं गणित सोडूया. प्रॅक्टिस सेट 6.1 त्यातलं पहिलं काय आहे, साइन थिटा इक्वल टू 7 अपॉन 25. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. आता साइन थिटावरून तुम्हाला ज्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत त्याच्यासाठी तुम्ही आयडेंटिटी वापरू शकता. याच्यात आयडेंटिटी वापरणं सोपं आहे. फॉर्म्युला तुम्ही कसा वापरायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं समजलं पाहिजे. म्हणून आपण पहिल्या गणिताकडे वळूया. पहिलं गणित लक्षात घ्या. पहिल्या गणितात काय दिलंय, साइन थिटा इक्वल टू 7 अपॉन 25. मग आपण याच्यासाठी सर्वात पहिले आपण काय वापरूया, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. तर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरूया. फॉर्म्युला काय, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. अंडरलाईन करून घ्या. रायटिंग करायला सुरुवात करा. मी इथे 2 भाग करून ठेवतो जेणेकरून गणित एकाच पेजवर तुम्हाला दिसेल. आता लक्ष द्या. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. आता साइन थिटा दिले म्हणजे साइन थिटाची ट्रिग्नोमेट्री वापरावी लागणार आहे. साइन थिटाची ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी काय आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. हा फॉर्म्युला आपण पाठ केला होता. आता साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू, साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे, 7 अपॉन 25 त्याचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आता 7 स्क्वेअर किती आहे, 49. लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी 7 स्क्वेअर किती आला, 49. 25 चा स्क्वेअर करा, किती येतो 625, 625 अधिक कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. मग कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू हा 1 इकडे प्लस आहे तर इकडे मायनस होईल, 49 अपॉन 625. लक्ष द्या. आता याला आपण 1 करून घेऊया आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय, 625 मायनस 49 अपॉन 625. बघा लक्ष द्या नीट. आपण काय केलं, परत एकदा लक्ष द्या. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरली. कोणती, त्या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आता साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे, त्या ठिकाणी 7 अपॉन 25. मग 7 किती आहे, 49 अपॉन 625. 25 चा स्क्वेअर किती येतो, 625. नंतर आपण 1 करून त्याला काय केलं, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन आणलं, तिकडे मायनस देऊन, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू किती येईल, 576 अपॉन 625. मग आता 576 जर आपण बघितला तर तो कोणाचा आहे, 24चा आहे. म्हणून कॉस थिटा इक्वल टू 24 अपॉन किती येईल, 25. ही आपल्याला पहिली व्हॅल्यू भेटते कॉस थिटाची. त्याला मी चौकोन करतो. बघा फॉर्म्युला पाठ असेल तर फक्त काय करायचं, तुम्हाला गणितच सोडवायचे त्याच्यामध्ये. आता आपल्याला काय काढायचं समजून घ्या. पुढचा भाग त्याने जो दिलाय तो पण समजून घ्या. त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला वापरू शकता याच्यात. आता कॉस थिटा झालं. आता आपल्याला काय काढायचंय, टॅन थिटा. तर टॅन थिटाचे 2 फॉर्म्युले आहेत, एक आहे 1 अपॉन कॉट थिटा आणि एक आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर आपण कोणता वापरू शकतो, साइन थिटा
अपॉन कॉस थिटा. कारण का, तर या दोन्ही किमती आपल्याला माहिती आहेत. साइन थिटा किती आहे, 7/25 अपॉन, आता कॉस थिटा किती आहे, 24/25. म्हणजे या ठिकाणी 25 गेले तर आपल्याला आन्सर किती भेटतं, 7/24. तर अशा प्रकारे आपल्याला काय भेटला, टॅन थिटा. बघा, झाला एक प्रश्न पहिला. फॉर्म्युले काय आहेत, पाठच करून ठेवायचे. आयडेंटिटी काय आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय, सेक स्क्वेअर थिटा. हे पाठ आहेत म्हणून आपण पटापट त्याला काय करू शकतो, गणितांना सोडू शकतो. त्याच्यामध्ये आपण पहिलं काय दिलंय, साइन थिटा दिलाय 7/25. म्हणजे आपल्याला काय करायचंय, त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरायची. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, ती किंमत आपण याच्यामध्ये टाकली तर तुम्हाला सर्वात पहिलं या ठिकाणी किती भेटतात, 24/25. आणि नंतर आपण टॅन थिटाची व्हॅल्यू काय घेऊ शकतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, 7/25/24/25. त्याच्यावरून तुम्हाला व्हॅल्यू भेटते टॅन थिटाची 7/24. आपण सेकंड क्वेश्चन कडे वळूया. सेकंड क्वेश्चन काय बघा, इफ टॅन थिटा इक्वल टू 3/4. आता टॅन थिटा दिलाय म्हणजे आपण आयडेंटिटी कोणती वापरणार, टॅन थिटाची. बघा, सेकंड टॅन थिटा किती आहे, 3/4. मग आता टॅन थिटाची व्हॅल्यू 3/4 दिले, त्याच्यावरून आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरूया. मी याचे दोन भाग करून ठेवतो. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी बघा. आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीची कोणाची वापरावी लागेल, टॅन थिटाची. म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बघा, कॉट असेल तर कोसेक घ्यायचा आणि मग टॅन आहे म्हणून काय घेतला, सेक स्क्वेअर थिटा. आता आपण काय करूया, याच्यामध्ये किमती टाकूया. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय घेतला आपण, सेक स्क्वेअर थिटा. याचे दोन भाग करून ठेवतो मी. बघा, मग 1 प्लस, कलर्स वापरूया थोडे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय, 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय, सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच याला 1 प्लस 3 स्क्वेअर किती आहे, 9/16 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आहे. मग याला आपण 1 करून क्रॉस मल्टिप्लाय करूया. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 16 प्लस 9/16. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 25/16. म्हणजे सेक थिटा किती येईल, 5/4. ही झाली पहिली व्हॅल्यू. आपण काय वापरतोय, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, त्याच्यावरून तुम्हाला या व्हॅल्यूज भेटतील. आता आपण काय करूया, सेकंड पॉइंट घेऊया. याच्यात सेकंड पॉइंट म्हणूया. सेक थिटा झाला. आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी, कॉस थिटा. बघा, लक्ष द्या का, आपल्याला प्रश्न काय विचारलाय, कॉस थिटा. आता कॉस थिटा वापरण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरता येईल याचा थोडासा विचार करा. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्याला कॉस थिटा विचारलाय आणि मग आपण कोणता फॉर्म्युला वापरायचं ते कळत नाही. तर एक फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला जर चेक केले तर तुमच्या लक्षात येईल, कॉस थिटा आणि सेक थिटा मित्र आहे. म्हणजेच कॉस थिटा इक्वल टू 1 काय फॉर्म्युला, सेक थिटा. याचा अर्थ कॉस थिटा इक्वल टू 1 सेक थिटाची व्हॅल्यू आपण आताच काढली, किती येते, 5/4. तुम्हाला माहिती आहे, कोणताही डिवाइड हा मल्टिप्लिकेशन मध्ये इनवर्स मध्ये लिहितात. म्हणजेच कॉस थिटा इक्वल टू 4/5. तर अशा प्रकारे तुम्हाला काय भेटतो, सेक थिटा आणि कॉस थिटा. फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. याच्यामध्ये
ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करून आपल्याला कॉस थिटा आणि काय काढायचं आहे सेक थिटा. पुन्हा एकदा लक्ष द्या, पहिलं गणित आपण सोडवलं. पहिल्या गणितामध्ये साइन थिटा किती दिलाय 7/25. त्याच्यामध्ये आपण काय वापरलं ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. आयडेंटिटी काय आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. साइन थिटाची व्हॅल्यू 7/25, कॉस थिटा किती भेटतो 24/25. नंतर आपण फॉर्म्युला वापरायचा टॅन थिटा. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. त्याच्यावरून तुम्हाला टॅन थिटा भेटेल. सेकंड गणितामध्ये टॅन थिटा आहे 3/4. त्याच्यावरून तुम्हाला सेक थिटा आणि काय काढायचंय कॉस थिटा. मग सेक थिटा फॉर्म्युला काय येईल त्या ठिकाणी आयडेंटिटी काय येईल 1 + टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय तर सेक स्क्वेअर थिटा. याचा अर्थ आपल्याला किती टाकल्या तर त्या ठिकाणी सेक थिटाची व्हॅल्यू किती भेटते 5/4. त्यानंतर आपण कोणता फॉर्म्युला वापरू शकतो कॉस थिटाचा. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे तर 1/सेक थिटा. म्हणून आपल्याला 5/4च्या उलट घेतले तर किती येतात 4/5. तिसऱ्या गणिताकडे वळूया. तिसरं गणित पण आपल्याला काय करायचं ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरून सोडवायला सोपं आहे. म्हणून आपण काय करूया त्याच्यामध्ये आयडेंटिटीचाच वापर करूया. आता कॉट दिलाय बघा. मग आता मी त्या ठिकाणी काय करतो 2 भाग करून ठेवतो आधीच, म्हणजे आपल्याला काय होईल गणित एका पेजवर बसवता येईल. आपण किती नंबरचं गणित सोडवतोय 3 नंबर. 3 नंबर मध्ये लक्ष द्या. कॉट थिटा किती आहे 40/9. आणि काय काय फाइंड आउट करायचं आहे कोसेक थिटा आणि साइन थिटा. पहिला फॉर्म्युला काय येईल ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. आपण काय वापरतोय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय येईल कॉट स्क्वेअर थिटा. कॉट स्क्वेअर थिटाची काय बघा 1 + कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. बघा कॉट येतं कोसेक, सी आणि सी अक्षर सारखे, थोडंसं टेक्निकली लक्षात ठेवा. म्हणजेच 1 + कॉट थिटा किती आहे 40/9 इक्वल टू कोसेक. आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे कोसेक स्क्वेअर थिटा तसंच ठेवायचं आहे. बघा का लक्ष द्या. मग आता 1 + 40चा स्क्वेअर किती येईल 1600 भागिले 9चा स्क्वेअर किती येईल 81 बरोबर कोसेक स्क्वेअर थिटा. थोडस आपण 1 घेऊया म्हणजेच काय येईल 81 + 1600/81 इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. लक्ष द्या हा. मग आता कोसेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1681 भागिले 81. आता 1681 हा कोणाचा स्क्वेअर आहे 1600 कोणाचा आहे 40चा, म्हणजे हा आहे 41 लक्षात ठेवायचे. आणि 81 कोणाचे 9. तर अशा प्रकारे तुम्हाला पहिली व्हॅल्यू भेटली कोसेक थिटा. तुम्ही काय शोधलं कोसेक थिटा किती भेटलं 41/9. पुन्हा एकदा लक्ष द्या. फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. पहिला 1 + कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू काय येतं कोसेक स्क्वेअर थिटा. मग 1 + कॉटची किंमत काय 40/9 ही किंमत टाकली. त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं स्क्वेअर करून. 40 कोणाचं आहे 40चा स्क्वेअर काय येतो 1600. आणि लक्षात ठेवा 1681 हा कोणाचा स्क्वेअर आहे 41चा. पुढे बऱ्याच ठिकाणी हा येईल. त्याच्यानंतर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1681/81. 1681 म्हणजेच काय 41/9. आता काढायचं आपल्याला साइन थिटा. आता साइन थिटा काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे साइन थिटा इक्वल टू 1/ त्याचा फ्रेंड कोण आहे कोसेक थिटा. म्हणजे साइन थिटा इक्वल 1/ कोसेक थिटा किती 41/9. आताच भेटला आपल्याला. म्हणजेच काय करायचे उलट लिहायचे. म्हणजेच 9/ काय 41. कोणताही डिवाइड हा मल्टिप्लिकेशन मध्ये काय असतो इनवर्स.
त्याचा वापर करून आपण काय केलं, साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय केलं, साइन थिटा 9/41 फाइंड आउट केला आणि कोसेक थिटा किती भेटतो, 41/9. हे झालं आपलं तिसरं गणित. हे रायटिंग करून घ्या. रायटिंग माझ्या बरोबरच करा, म्हणजे काय होईल, तुम्हाला गणितं पण समजतील आणि प्रॅक्टिसमध्ये रिव्हिजन करा त्यांची. व्यवस्थित रिव्हिजन करताना व्यवस्थित प्रॅक्टिस होईल याची काळजी घ्या. हे झालं तिसरं गणित. आता आपण चौथ्या गणिताकडे वळूया. बघा, लक्ष द्या. आता आपण पुढच्या गणिताकडे वळूया. पुढचं गणित किती नंबरचं आहे, 4 नंबर. आपण आतापर्यंत किती सोडवले, 3 गणित सोडवले. आता आपण 4 नंबरच्या गणिताकडे वळूया. आता हे गणित थोडस वेगळ्या पद्धतीचं आहे. तुम्हाला ज्या व्हॅल्यूज विचारल्या त्या काय आहेत, एक पॉइंट दिलाय त्यांनी त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचे, रिमेनिंग व्हॅल्यूज काढायचे. बघा, इफ सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इक्वल टू 0, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटा. या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायचे. आता इथे लक्ष द्या, इथे मी 2 भाग करून ठेवतो आधी, म्हणजे आपल्याला काय होईल, गणित सोडवताना त्याच ठिकाणी तुम्हाला पार्ट भेटतील. थोडस आपण गणिताला व्यवस्थित मांडूया. बघा, आता सर्वात पहिलं महत्वाचं जे दिलंय ते पहिले सोडूया. त्याच्यात काय दिलंय बघा, त्याने जे सांगितलंय ते पहिलं घेऊया आपण. पहिला पॉइंट समजून घ्या. पाय सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इक्वल टू 0. पाय सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इक्वल टू काय दिलंय, 0. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर व्हॅल्यूज पुट आउट करायचे. व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या समजून घ्या का जरा याच्यामध्ये. आता सेक थिटा आणि कोसेक थिटा, इथे जागा वाढवते मी थोडीशी. आपल्याला काय करायचंय, सेक थिटाचा फॉर्म्युला काय, 1/cos थिटा, आठवतंय का. आणि आपल्याला कोसेक थिटाचा फॉर्म्युला 1 काय घेऊ शकतो आपण, साइन थिटा. हे दोन फॉर्म्युला आपण याच्यात वापरू शकतो. मग आपण इथे किमती टाकूया. पाय इंटू 1 काय येईल, कॉस थिटा मायनस 12 इंटू 1 काय येईल, साइन थिटा इक्वल टू 0. याचाच अर्थ इथे पाय अपॉन कॉस थिटा मायनस 12 साइन थिटा इक्वल टू 0. आता तुमच्या लक्षात येईल, हा मायनस आहे, तिकडे काय होईल, प्लस. म्हणजे पाय अपॉन कॉस थिटा इक्वल टू 12 काय येईल, साइन थिटा. आता आपल्याला टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे, आपल्याला याच्यात टॅन थिटाची किंमत काढावी लागेल, म्हणजे आपल्याला रिमेनिंग काही काढता येते. त्यामध्ये सर्वात आता साइन थिटा इकडे जर आणलं तर काय येईल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू तिकडे 12 काय होतील, 5. म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा ही कोणाची व्हॅल्यू आहे, टॅन थिटाची. म्हणून टॅन थिटाची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा, लक्ष द्या. मग आता आपण इथे फॉर्म्युला टॅन थिटा इक्वल टू 12/5 हे आपल्याला पहिला आन्सर भेटतं. टॅन थिटा विचारलेला नाही तरी पण तो आपल्याला लागणार आहे. त्याच्यावरूनच आपल्याला पुढचे काही फॉर्म्युले वापरून गणिताची उत्तरं सापडतील. पुन्हा एकदा लक्ष द्या. आपण 5 सेक थिटा मायनस काय घेतला, 12 कोसेक थिटा. त्याच्यावरून आपण काय केलं, सेक थिटाची व्हॅल्यू 1/cos थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू, कोसेक थिटाची व्हॅल्यू 1/sin थिटा. त्या किमती टाकल्या. मायनस आहे तिकडे प्लस होईल, तिकडे साइन थिटा आहे तो इकडे आणला तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू 12/5. मग 12/5 ही कशाची किंमत झाली, टॅन थिटा. आता आपण आयडेंटिटी वापरलं तर तुम्हाला सेक थिटा भेटेल. बघा, लक्ष द्या, आयडेंटिटी. आपण काय वापरूया, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. सेकंड पॉइंट म्हणूया त्याला.
ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. बघा, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरताना त्याच्यामध्ये आपल्याला टॅन थिटाची वापरावी लागेल. का तर आपण टॅन थिटाची व्हॅल्यू शोधलेली आहे. मग आता टॅन थिटाची आपण आयडेंटिटी वापरूया. बघा, टॅन थिटाची काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता 1 प्लस टॅन थिटाची किंमत किती आहे, 12/5, त्याचा स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बघा, 1 प्लस 12 किती येईल, 144 अपॉन 5चा स्क्वेअर येईल 25 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा येईल. त्याला आपण 1 करून क्रॉस मल्टिप्लाय करूया, म्हणजे सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू किती येईल, 25 प्लस 144 अपॉन 25. म्हणजे अशा प्रकारे सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती येईल, 169/25. मग सेक थिटा इक्वल टू 169 कोणाचं आहे, 13, आणि 25 कोणाचे, 5, म्हणजे किती आलं, 13/5. बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. सर्व बाजूंचे आपण दोन्ही बाजूंचे काय केले, स्क्वेअर रूट काढले. तर अशा प्रकारे आता आपल्याला त्या ठिकाणी सेक थिटाची व्हॅल्यू भेटली. आता सेक थिटावरून तुम्हाला कॉस थिटा आणि साइन थिटा शोधायचे. आता मी इथे परत खालच्या पानावर येऊया आपण थोडंसं. बघा, लक्ष द्या, याच्यामध्ये थोडंसं कलर्स वापरतो मी, जेणेकरून आपल्याला थोडंसं समजायला सोपं जाईल. काय काय केलं आपण, सर्वात पहिले ट्रिग्नोमेट्रिक, पहिले काय केलं आपण, दिलेला फॉर्म्युला सोडवला, त्याच्यावर टॅन थिटा भेटला. नंतर आपण काय केलं, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरली. आता पुढचा पॉईंट समजून घ्या. आता पुढचा भाग. आता आपल्याला काय काय विचारलंय, लक्ष द्या, काय काय विचारलंय. पहिला कॉस थिटा विचारलंय. तर कॉस थिटाचा फॉर्म्युला बघा, कॉस थिटाचा आपण काय वापरूया, फॉर्म्युला. तिसऱ्या पॉइंटला कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन काय, सेक थिटा. सेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, 1/13/5. म्हणजे कॉस थिटा इक्वल टू आपल्याला काय घेता येईल, 5/13. लक्ष द्या, म्हणजे आपण त्या ठिकाणी काय काढलं, कॉस थिटाची व्हॅल्यू कशावरून काढली, सेक थिटावरून. पहिले टॅन थिटावरून कोण काढला, सेक थिटा. सेक थिटावरून कोण भेटला, कॉस थिटा. आता कॉस थिटावरून तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटेल, साइन थिटा. आयडेंटिटी वापरायची परत चौथ्या पॉइंटला, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. रायटिंग करून घ्या. आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय येईल, साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस किती येईल, 5/13, त्याचा स्क्वेअर इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस हे किती येतील, 25/169 इक्वल टू 1. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस 25/169. याला आपण 1 करूया, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 169 मायनस 25/169. याचाच अर्थ साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 144/169. म्हणजे साइन थिटा इक्वल टू 144 कोणाचं आहे, 12, आणि 169 कोणाचं आहे, 13. बघा, म्हणजे दोन आयडेंटिटी आणि एक फॉर्म्युला क्रिएट करून आपण त्या ठिकाणी सर्व व्हॅल्यू काढू शकतो. कॉस थिटाची व्हॅल्यू भेटली आणि साइन थिटा, कॉस थिटावरून साइन थिटा. पहिला बघा, परत एकदा लक्ष द्या. पहिला 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा, याच्यावरून आपण इक्वल टू 0 आहे, त्याच्यावरून आपण टॅन थिटा फाइंड आउट केला. या पद्धतीने पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा. पहिला. सेकंड, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरली आणि टॅन थिटावरून कोणाला फाइंड आउट केलं, सेक थिटाला. आता सेक थिटाचा वापर केला आणि कोणाला फाइंड आउट केलं, कॉस थिटा. कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. आणि कॉस थिटावरून परत ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरली आणि कोणाला फाइंड आउट केलं आपण, साइन थिटाला. तर साइन थिटा किती भेटतो, 12/3.
आणि मग शेवटी पुन्हा आपण चौकोन करून त्याच्यात त्या 3 किमती उतरवून काढायच्या. तर अशा प्रकारे आपण 4 गणित आणि फॉर्म्युले बघितले. पुढची गणित आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. तर आज सर्व फॉर्म्युले पाठ करून घ्या आणि ही 4 गणितं प्रॅक्टिसमध्ये आणा.